चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. BDS अकॅडमी आपल्या ऑफिशियल YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकत असतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. इथे आपण महाराष्ट्र लेव्हलवर जेवढ्या पण एक्झाम्स होतात, त्या एक्झाममध्ये जे आपल्याला मॅथ आणि रिझनिंग विचारले जातात, ते इथे टॉपिक वाईज या चॅनलवर पूर्णपणे कंप्लीट केले जाते. तर आपला जो टॉपिक चालू आहे रेशो आणि प्रोपोर्शन, आज पूर्णपणे एंड होऊन जाणार. रेशो हा जो चॅप्टर आहे त्यातला अर्धा पार्ट आज पूर्णपणे एंड होऊन जाणार. उद्यापासून आपण प्रोपोर्शन बघूया विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच प्रमाण. तर चला, तर आपले राहिलेले काही क्वेश्चन्स आहे जे आपण मॉडरेट लेवल पेक्षा हाय लेवलचे क्वेश्चन्स आपण या सेशन मध्ये बघत आहोत. कारण बेसिक्स क्वेश्चन आपण पूर्णपणे व्हिडिओ नंबर 8 पर्यंत पूर्णपणे कंप्लीट केले आहे. ठीक आहे. चला, तर मग डायरेक्ट सुरुवात करूया कालच्या होमवर्क या क्वेश्चन पासून. जो होमवर्क मी तुम्हाला दिलं होतं, मला असं वाटतं की सगळ्यांनी तो प्रश्न केला असेल. कमेंट बॉक्स मध्ये भी मला काही उत्तर मिळाले. ठीक आहे. चला, तर डायरेक्ट आपण आपल्या या सेशनची सुरुवात डायरेक्ट होमवर्क या प्रश्नापासून करूया. तर होमवर्क मध्ये कोणता प्रश्न दिला होता विद्यार्थ्यांनो? स्लाइड नंबर 12. अच्छा, ठीक आहे. हा होमवर्क मध्ये प्रश्न होता. चला, तर या प्रश्नाला डील कसं करायचं ते आपण इथे बघणार आहोत. लक्ष द्या सगळ्यांनी. हा, एका गटातील मुलांची आणि मुलींची संख्या यांचे प्रमाण 10, मुली निघाल्यावर 3:2 होते. त्यानंतर 30 मुले निघाल्यावर हे प्रमाण 1:4 होते. तर सुरुवातीला गटात मुलींची संख्या किती होती? बघा, किती कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. याला आपण एक्स मेथड वापरून सॉल्व्ह केलं होतं मागच्या सेशन मध्ये. एक्स मेथडनी सॉल्व्ह केलं होतं. त्यानंतर आपले जे कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट बेस्ड मेथडनी पण आपण सॉल्व्ह केलं होतं आणि ऑप्शन बेस्ड मेथडनी पण आपण या प्रश्नाला सॉल्व्ह केलं होतं. तिन्ही मेथड एकदम इझी आहे आणि समजण्यालायक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या पॅटर्नचे मी ऑलरेडी एक गणित घेतलेला आहे. तुम्ही मागच्या सेशन मध्ये जाऊन यालाच फॉलो करू शकता. ठीक आहे. चला, आज आपण तिन्ही मेथड नाही शिकू, कोणती एक मेथड घेऊन या प्रश्नाला सॉल्व्ह करू आणि मग समोरच्या प्रश्नावर जाऊ. ठीक आहे. चला, तर इन अ ग्रुप द रेशो ऑफ द बॉयज अँड गर्ल बिकम 3:2 when 10 girls live. Afterward, when 30 boys also live, the ratio become 1:4. Originally, the number of girls in the group was. हे ऑप्शन दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला, तर गट आहे. गट मध्ये काही बॉईज आहे आणि काही काय विद्यार्थी मित्रांनो, गर्ल्स आहे. ओके, ठीक आहे. चला, लक्ष द्या. तर एका गटातील मुलांची आणि मुलींची संख्या यांचे प्रमाण 3:2 आहे. ठीक आहे. 3:2 होते, आहे नाही काय, 3:2 होते. केव्हा? जेव्हा 10 मुली निघून जातात. ठीक आहे. जेव्हा 10 मुली निघून जातात तेव्हा प्रमाण किती होते विद्यार्थी मित्रांनो? 3:2 होते. ठीक आहे. मग काय म्हणते की त्यानंतर 30 मुले निघाल्यावर हे प्रमाण पुन्हा चेंज होते. आता 30 मुले इथून पुन्हा निघतात आणि प्रमाण किती चेंज होते त्याचं वाला? रेशो चेंज होते 1:4 मध्ये. ठीक आहे. 1:4 होऊन जाते. तर सुरुवातीच्या गटात मुलींची संख्या काय? तर गर्लची संख्या स्टार्टिंगला किती होती ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. आता सेकंड रेशो कडे तुम्ही लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. काय? सेकंड रेशो कडे लक्ष द्या. 3:2 चेंज कशात होऊन राहिला? 1:4 मध्ये. ओके. पण आता ह्या रेशो मध्ये तुम्ही एक लक्ष द्या, इथे चेंजेस कशामध्ये आहे? बॉईज मध्ये आहे. कारण ह्या रेशो मधून जेव्हा 30 मुलं चालले तेव्हा रेशो 1 बनून राहिला. ठीक आहे. बॉईज चेंज होऊन राहिले, गर्ल चेंज नाही होऊन राहिले. इथून इथे आपण आता गोष्ट इथून इथे करता, इथून इथे, तर नंतर जेव्हा आपण इथे पोहोचू मग नंतर इथून इथची गोष्ट करू. सध्या पहिले इथून इथली गोष्ट करून राहिलो आपण. ठीक आहे. बॉईज किती गेले विद्यार्थी मित्रांनो? 30 गेले. तर 3 जे होते पहिले बॉईज, आता किती झालं? 1 झाला. म्हणजे रेशो मध्ये कमी झाली. चला, ठीक आहे, आपण इथेपर्यंत आलो व्यवस्थित. पण मला सांगा, गर्ल चेंज होऊन राहिले का? गर्ल चेंज होऊन नाही राहिले ना विद्यार्थी मित्रांनो. इथं जेवढ्या गर्ल्स असेल तेवढ्याच इथं पण गर्ल्स असेल. जर इथे 4 असेल तर इथे पण 4 असेल, इथे 2 असेल तर इथे पण 2 असेल. म्हणजे आपल्याला काय करायचे आहे? ह्या रेशोला आपल्याला काय करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो? इक्वल करायचे आहे. चला मग इक्वल करा. आता इथे 4 आहे, तर इथे 4 दाखवण्यासाठी आपल्याला काय करणं पडेल? इंटू 2 करणं पडेल. काय करणं पडेल विद्यार्थी मित्रांनो? इंटू 2 करणं पडेल. तर मग आपला रेशो काय होणार? 3 दुने 6, 2 दुने 4. ओके. चला, एवढं कळलं का? कळलं का बरं 6:4 केलं मी? कारण इथे मुली चेंजेस नाही होऊन राहिल्या, म्हणून आपण 4 जशा तशा दाखवले. ठीक आहे. आता बघा, इथे कितीची गॅप आहे विद्यार्थी मित्रांनो? 5 ची गॅप आहे. ठीक आहे. कितीची गॅप आहे? 5. म्हणजे 5 ची व्हॅल्यू किती आहे? 30. बघा, कारण मुलं किती चालले? 5, जे की 30 च्या बरोबर आहे. म्हणजे रेशो मध्ये गॅप कितीची आहे? 5 ची, जो की 30 च्या बरोबर आहे. 5 ची व्हॅल्यू किती आली? 30. तर मग 1 ची व्हॅल्यू किती होणार विद्यार्थी मित्रांनो?
6 होणार. 6 कसे काय घेतले? 30 अपॉन मध्ये 5 केले. किती गुणा होऊन राहिला? 6 टाइम्स होऊन राहिले. म्हणजे किती होणार? 6. ओके. ठीक आहे. एवढं कळलं. आता बघा. आता लक्ष द्या. तर मग इथे बघा. इथे इंटू 6 करू. तर गर्ल्स किती मिळाले आपल्याला? 24. गर्ल्स इथे 24 मिळाल्या. बॉईज किती मिळणार? आता हे बॉईज काढायची आवश्यकता नाहीये, पण आपण आपल्या प्रश्नामध्ये बॉईज काढून दाखवून राहिलो. ठीक आहे. पेपरमध्ये डायरेक्ट गर्ल्स काढायच्या प्लस 10 करायचं, आपलं उत्तर येऊन देणार. आता जर गर्ल्स 24 झाले तर बॉईज किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 6 गुणीला किती करू आपण? 5. म्हणजे बॉईज किती होणार? 30 होणार इथे. ठीक आहे. बॉईज किती झाले? 30. गर्ल्स किती मिळाले आपल्याला? 24. इथे गर्ल्स मिळाल्या 24. सोडून किती गेल्या होत्या? 10. म्हणजे 24 मध्ये आपण काय करू? 10 ऍड करू. म्हणजे स्टार्टिंगला गर्ल्स किती होत्या विद्यार्थी मित्रांनो? 34. किती होत्या? 34. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं. हे झालं आन्सर. हे झालं आन्सर. ऑप्शन बी. ऑप्शन बी. ठीक आहे. ओके. जर ज्याला हे मेथड नाही कळली असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही काय करू शकता? इथे बघा 3:2 रेशो आहे. 3x विद्यार्थी किती चालले? बॉईज 30 अपॉन मध्ये गर्ल जशाच्या तशा आहे 2x इज इक्वल टू रेशो चेंज होऊन राहिला एका 4. ठीक आहे. इथून तुमची x ची व्हॅल्यू काढा. x ची व्हॅल्यू किती निघणार विद्यार्थी मित्रांनो? 24 निघणार. ठीक आहे. मग म्हणजे ते 24 इथे निघणार आणि 10 येथे ऍड करून द्यायचे, म्हणजे तुम्हाला 34 आन्सर निघणार. ठीक आहे. अशा प्रकारे पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता विथ द हेल्प ऑफ एक्स. आणि आपली कन्सेप्ट बेस मेथड, कारण इथे मुली चेंज नाही होऊन राहिल्या म्हणून आपण यांना सारखं दाखवलं. याच्यात गॅप मिळाली 5 इज इक्वल टू 30 तर 1 इज इक्वल टू 6. म्हणजे 6 × 24 मुली झाल्या. 6 पंचे हे किती आहे? 1 आहे. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. इथे किती रेशो झाला? 6 झाला. ठीक आहे. तर 6 गुणीला किती होणार इथे? 6 गुणीला 6 होणार. ठीक आहे. तर रेशो चेंज झाला 6. तर 6 आणि एकाची व्हॅल्यू किती आहे? 6. तर 6 6 किती होणार इथे? 36 होणार. ठीक आहे. हे लक्षात ठेवू द्या. इथे मिस्टेक झाली होती. ठीक आहे. रेशो वलाटला 5 होता. पण इथे किती गुणा होऊन राहिलं? 5 × 30. तर 4 गुणीला 6 आणि 6 गुणीला 6 म्हणजे 36. ठीक आहे. चला सॉल्व करा हा. चला समजले विद्यार्थी मित्रांनो. कन्सेप्ट एकदम सोपी होता. ठीक आहे. फक्त याला इक्वल करण्याचा प्रयत्न करायचा. 6 टाइम झालं 6 × 24 6 6 36. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. सेम कन्सेप्टवर आधारित हा प्रश्न आहे. चला याला लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. चला सेम कन्सेप्टवर आधारित हा प्रश्न आहे. चला लक्ष द्या. समजून सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. चला पहिले स्टॉप करून घ्या. जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं स्वतः सॉल्व्ह करून बघा. मग मी काढलेल्या उत्तर सोबत कम्पेअर करा. चला प्रश्न बघूया. एका गटातील मुलांची आणि मुलींची संख्या याप्रमाणे नाही. एका गटातील मुलांची आणि मुलींची संख्या यांचे प्रमाण 12 मुली निघाल्यावर 5:3 होते. म्हणजे रेशो 5:3 होते. त्यानंतर 57 मुले निघाल्यावर हे प्रमाण 2:5 होते. तर सुरुवातीला गटात मुलींची संख्या किती होती? सुरुवातीला गटात मुलींची संख्या किती होती ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. इन अ ग्रुप द रेशो ऑफ बॉईज टू गर्ल्स बिटवीन 5:3 when 12 girls live. Afterward, when 57 boys also live, the ratio become 2:5. Originally, the number of girls in the group was. Okay? ठीक आहे. चला तर हे बॉईज आहे आणि गर्ल्स आहे. ओके. मग काय होऊन राहिलं? एका गटातील मुलांची आणि मुलींची संख्या जेव्हा 12 मुली निघून जातात किती, तेव्हा रेशो किती होतो विद्यार्थी मित्रांनो? 5:3 5:3. ओके. मग त्यानंतर काय होत आहे? त्यानंतर 57 मुले निघून जातात. किती निघून जातात? 57. आणि तेव्हा रेशो किती चेंज होतो त्यांचा विद्यार्थी मित्रांनो? 2:5. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना मागचा प्रॉब्लेम नसेल समजला, त्याच्याही मागचा प्रॉब्लेम मागच्या सेशनचा नसेल समजला, तर हा शेवटचा प्रॉब्लेम आहे कन्सेप्टवर बेस. याच्याकडे तरी नीट लक्ष द्या. ठीक आहे. चला तर पहिले 12 मुली निघाल्या तर रेशो 5:3 झाला. मग 57 बॉईज निघाले तर 2:5 झाला. ओके. आता इथून इथे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. इथे कोण निघून राहिले? बॉईज. पण गर्ल्स जशाच तसे आहे. तर आपल्याला काय करणं पडेल? गर्ल्स आपल्याला इक्वल दाखवणं पडेल. एक तर 3 दाखवणं पडेल, 5 तर 5 दाखवणं पडेल, पण हे पॉसिबल नाहीये.
पण आपल्याला इथे गर्ल्स जे रेशो मध्ये आहे ते आपल्याला सारखं दाखवणं पडेल. तर काय करता येणार त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी काय करू, 5 ने आपण याला मल्टिप्लाय करू आणि ह्या 3 ने आपण ह्या टर्मला मल्टिप्लाय करू. ठीक आहे, कारण आपल्याला गर्ल्स इक्वल दाखवायचे आहे. इथे इंटू 5 करू आणि इथे काय करू विद्यार्थी मित्रांनो, इंटू 3 करू. ठीक आहे, किती होणार मग, 5 3 15, 5 5 25. ओके, इथे बघा 5 3 15 आणि 3 दुने 6. ओके, ज्याला रे 25 6 15 15. बघा मुली किती आल्या, 15, म्हणजे यांचा रेशो आपण इक्वल दाखवला. ठीक आहे, आता बघा, आता याच्यात बघा, याच्यात गॅप कितीची आहे, ह्या दोघात गॅप कितीची आहे विद्यार्थी मित्रांनो, कितीची आहे, 20 मधून 6 गेले, 4 आणि 5 9, कितीची गॅप आहे, 19 ची. म्हणजे 19, याच्यात गॅप 19 ची आहे आणि मुलं किती चालले, 57. 19 कशाच्या बरोबर राहणार, 57 च्या बरोबर. तर मग 1 ची व्हॅल्यू किती, 57/19, म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती आली, किती गुणा आहे या किती पट आहे, 19 त्रिक 57, 3 पट आहे. ओके, चला 3 पट आहे. तर इथं आपल्याला ह्या रेशो मध्ये मुलांची आणि मुलींची संख्या मिळून गेली, किती आहे, 3. तर गुणीला 15 गुणीला 3 करा, म्हणजे 15 त्रिक किती होते विद्यार्थी मित्रांनो, 45. आणि इथे बॉईज किती होणार, 25. 25 त्रिक केलं तर किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 25 त्रिक बॉईज किती झाले, 75. ठीक आहे, ओके, एवढे आपल्याला गर्ल्स मिळाल्या, 15 त्रिक 45. ठीक आहे, आणि इथे आपल्याला बॉईज मिळाले. ओके, तर इथेपर्यंत आलो, गर्ल्स किती मिळाले आपल्याला, 45. सोडून किती गेल्या होत्या, 12. 45 प्लस 12 किती होणार विद्यार्थी मित्रांनो, सांगा लवकर, 57. तर म्हणजे स्टार्टिंगला गर्ल्स किती होत्या, 57. ऑप्शन मध्ये आहे का, ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन बी. हे झालं आन्सर. या प्रकारे आपल्याला या आन्सरला फाइंड आउट करायचं होतं. जर एक्स मेथडने जायचं असेल तर मग इथे लक्ष द्यायचं. रेशो किती होऊन राहिला, 5:3. 5x, बॉईज किती चालले, 57, अपॉन मध्ये गर्ल्स किती आहे, 3x, इक्वल टू रेशो किती होऊन राहिला, 2:5. ठीक आहे, यावरून x ची व्हॅल्यू मिळणार तुम्हाला किती विद्यार्थी मित्रांनो, जे बी x ची व्हॅल्यू मिळणार ते गुणीला इथे करू आपण. ठीक आहे, आणि नंतर प्लस 12 करू, जे बी x ची व्हॅल्यू मिळणार इथे गुणीला करू, प्लस काय करू आपण, 12 करू. ठीक आहे, अशा प्रकारे या प्रश्नाला आपण आपल्याला सॉल्व्ह करतो. सगळ्यात पहिले इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची. x ची व्हॅल्यू फाइंड आउट केले, इंटू 3 करायचे. ठीक आहे, जे बी x ची व्हॅल्यू आली इंटू 3 केले, प्लस मग काय करायचे, 12 करायचे. इथे किती मिळणार, 57 मिळणार. ठीक आहे, या एक्स मेथडने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे तर आपली कन्सेप्ट मेथड आहे. ठीक आहे, चला लिहून घ्या या प्रॉब्लेमला. चला, लिहून झालं. ठीक आहे, उत्तर एवढं झालं का, कम्पेअर करा. ठीक आहे, ओके, 57 उत्तर यायला पाहिजे आपल्याला, ऑप्शन बी. चला, नवीन कन्सेप्ट, नवीन क्वेश्चन आपण आता बघूया. प्रश्न, प्रश्नाला नंबर नाही दिलाय ना, पुढच्या वेळेस पासून स्लाइडला नंबर राहणार. चला, पुढचा प्रश्न बघूया. चला, या प्रश्नाकडे लक्ष द्या. एका मिश्र धातूमध्ये अलोय, म्हणजे अलोय मिक्सचर आहे. ठीक आहे, झिंक आणि तांबे यांचे प्रमाण दिले आहे 5:3, 5:3 दिलेलं आहे. आणि मिश्र धातूंचे एकूण वजन दिलेले आहे 200 ग्राम आहे. ओके, प्रमाण 305 करण्यासाठी किती ग्राम तांबे घालावे लागेल, म्हणजे मिक्स करावे लागेल. ठीक आहे, इंग्लिश मध्ये वाचून घ्या. इन अँड अलोय झिंक अँड कॉपर आर इन द रेशो 5:3. झिंक आणि कॉपरचा रेशो दिलेला आहे, कॉपरचा 5:3. अँड टोटल वेट ऑफ द अलोय इज 200 ग्रॅम. आणि जे टोटल अलोय आहे त्यांचं वेट किती आहे, 200 ग्राम. हाऊ मेनी ग्राम्स ऑफ अ कॉपर शुड बी ऍडेड टू मेक द रेशो 3:5. तर आपण इथे कॉपर किती ऍड करू, किती ग्राम ऍड करू की रेशो आपल्याला 3:5 असा मिळणार. ठीक आहे, हे ऑप्शन दिलेलं आहे, आपल्याला आन्सर काढायचा आहे. ठीक आहे, चला, तर लक्ष द्या, झिंक आणि तांबे. ठीक आहे, चला, अलोय आहे, एक आहे झिंक आणि हे काय विद्यार्थी मित्रांनो, तांबे. ठीक आहे, झिंक आणि हे कॉपर. चला, यांचा रेशो दिलाय आहे विद्यार्थी मित्रांनो, मिक्सचर दिलाय 5:3. ओके, एका मिश्र धातूमध्ये अलोय, झिंक आणि तांबे यांचे प्रमाण 5:3 आहे. आणि या मिश्र धातूचे वजन दिलेले आहे 200 ग्राम. वजन किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 200 ग्राम. तर मला सांगा,
आपण झिंक किती ग्राम आहे आणि तांबे किती ग्राम आहे फाइंड आउट करू शकतो का? करू शकतो. कारण ह्या दोघांची टोटल व्हॅल्यू दिली आहे ना, कशात दिली आहे? ग्राम मध्ये दिली आहे. म्हणजे बघा, हे व्हॅल्यू ग्राम मध्ये ऍक्च्युअल मध्ये आहे आणि हे रेशो मध्ये आहे. तर आपण ऍक्च्युअल झिंक किती आहे आणि तांबे किती आहे इन ग्राम मध्ये आपण काढू शकतो. तर हे काय टोटल आहे. टोटल अपॉन मध्ये टोटल घेऊ आपण. ठीक आहे. टोटल अपॉन मध्ये टोटल घेऊ. किती गुणा होणार विद्यार्थी मित्रांनो? बघितलं गेलं तर हे किती होणार? 100 होणार. किती? आणि 100 होणार आणि हे किती होणार? 4. आणि हे पुन्हा जर 4 एक 4 आणि हे 25 टाइम्स म्हणजे 25 गुणा होणार. किती पट होणार हे? 25 पट. 25 पट कसं आलं तुम्हाला समजलं का? 200 भागीला 8 आहे. ठीक आहे. ठीक आहे. 200 भागीला किती आहे? 8 आहे. आपल्याला पट काढायचे आहे. जर तुम्ही डायरेक्ट 200 भागीला 8 केलं तर तुम्हाला 25च मिळणार. ठीक आहे. एक तर असं करू शकता. नाहीतर याला काय करायचं? आपण 2नी सगळ्यात पहिले भाग दिलं तर किती होणार हे? 100 होणार. ठीक आहे. म्हणजे 100 आणि याचे अर्धे केले तर किती झाले? 4. आता 25 चोक किती होते? 100. तर हे किती गुणा आहे विद्यार्थी मित्रांनो? 25 गुणा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मी 25 पट काढलं. ओके. चला. तर म्हणजेच आपल्याला इथे माहिती पडलं की झिंक किती ग्राम आहे आणि तांबे किती ग्राम आहे हे कळलं. झिंक किती ग्राम आलं? 25 पाचे 125. ठीक. आणि 25 त्रिक 75. ठीक आहे. ओके. तर झिंक मिळालं आपल्याला 125 ग्राम आणि तांबे मिळालं आपल्याला 75 ग्राम. झालं. आता प्रश्नाचं उत्तर आलं तर काय म्हणते की मिश्र धातूमध्ये एकूण वजन 200 ग्राम आहे. तर प्रमाण म्हणजेच रेशो 3:5 करण्यासाठी किती ग्राम तांबे घालावे लागेल? तांबे म्हणजे कॉपर. कॉपर मध्ये किती ग्राम मी तांबे ऍड करू? किती? या रेशो मध्ये तांबे किती ग्राम मी ऍड करू की मला रेशो काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? रेशो काय पाहिजे? काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? रेशो 3:5 पाहिजे. किती पाहिजे? 3:5. ओके. चला. याला मी रब करतो. म्हणजेच याला म्हणायचं आपल्याला कसं म्हणायचं कसं आहे? 125. ओके. काय? 125 अपॉन 75 आहे विद्यार्थी मित्रांनो. 75 मध्ये किती ग्राम ऍड करू की आपल्याला रेशो 3:5 मिळणार? ओके. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला येते. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन पटकन करा आणि 1 ची व्हॅल्यू काढा. ठीक आहे. कसं करू? 25 गुणिला 5 125. 125 गुणिला 5 केलं तर किती होणार सांगा पटकन? किती होणार? बघा, 125 गुणिला 5 करतो. ठीक आहे. तर 100 5 वेळा येणारच म्हणजे किती झाले? 500 आणि 25 125 म्हणजे 625 यायला पाहिजे. ठीक आहे. किती येणार? 625. ओके. आणि हे बघा, आता हे काय करायचं? 3 गुणिला 75 प्लस x. ठीक आहे. तर 3 5 15 5 हातचा 1 7 3 21 ने 1 22 225 किती आले विद्यार्थी मित्रांनो? 225 प्लस 3x. ओके. 125 गुणिला 5 केलं क्रॉस आणि 3 गुणिला यात पूर्ण टोटल 75 प्लस x ला 3 नी मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. 5 5 25 चे 5 हाताला 2 5 दुनी 10 2 12 चे 2 हातचा 1 5 1 5 आणि 1 6. चला. आता ह्या 225 ला काय करा? 625 मधून मायनस करा. तर ठीक आहे. 600 मधून 200 गेले किती राहिले विद्यार्थी मित्रांनो? 400 राहिले. ठीक आहे. आणि 400 मधून 25 गेले तर किती राहिले? 400 375 प्लस 25 म्हणजे किती झाले हे? 400. 3x म्हणजे x किती मिळाला आपल्याला? 400/3. ठीक आहे. किती मिळाला? 400/3. आता बघा, आता ऑप्शन मध्ये 400/3 आहे का? कुठे दिसून नाही राहिला आपल्याला. तर याला काय करायचं? सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. याला मी अशा प्रकारे लिहू शकतो का? कशा प्रकारे लिहू शकतो बघा. मी याला पहिले डिवाइड करून बघतो. 4003. ओके. 3 1 3 राहिले किती? 100. ओके. 3 तिरी 9 राहिले किती? 10. पुन्हा 3 तिरी 9 राहिले किती? 1. मग मी इथे 0 लिहितो, इथे पॉइंट देतो. पुन्हा 3 येणार, पुन्हा 1 राहणार, पुन्हा 3 येणार. ठीक आहे. म्हणजेच संख्या कशी आहे विद्यार्थी मित्रांनो? लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आन्सर काय येऊन राहिलं? आन्सर येऊन राहिलं 133.3333. ठीक आहे. असं समोर चालले जाणार 133.33. पण ऑप्शन मध्ये आहे का? हो, ऑप्शन मध्ये आहे. बघा काय आहे? 133 1/3. ठीक आहे. 133 1. यालाच आपण कशा प्रकारे लिहू शकतो? 133.3333 आलं. म्हणजेच कम्पेअर केलं ते 133/1/3 आपण ऑप्शन नंबर ए टिक करू शकतो. पण ज्याला कोणाला हे पण नाही समजत तर मी त्यांना सांगतो
की ठीक आहे इथे पॉइंट आहे पण आपल्या ऑप्शन मध्ये पॉइंट नाही, तर मी काय करतो आता कुठपर्यंत आलो आपण इथेपर्यंत आलो. ठीक आहे, इथेपर्यंत आलो. हे 3 पॉइंट न लिहिता आता बघा आपण असं लिहू शकतो की याला असं लिहू शकतो का? सगळ्यात पहिले काय लिहित असतो आपण, जो क्वेश्चन देतो भागाकार वरचा 133 आणि उरतो किती रिमाइंडर 1 आणि कशाने भाग देऊन राहिलो 3, यालाच आपण अशा प्रकारे लिहू शकतो, है की नाही? लिहू शकतो ना. म्हणजेच 1 ची व्हॅल्यू किती निघाली 1331/3. ऑप्शन नंबर ए हे झालं आन्सर. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे, पटकन सांगतो एक वेळेस पुन्हा लक्ष द्या. हा रेशो दिला होता, हे टोटल काय दिले होते ग्राम दिले होते. टोटल आपण मध्ये टोटल केलं किती पट जाऊन राहिलं 25 पट. गुणीला 25 इथे केले, गुणीला 25 इथे केले. झिंक मिळाले 125 ग्राम, तांबे मिळाले 75 ग्राम. तर तांब्यामध्ये आणखी किती तांबे ऍड केले तर रेशो 3:5 मिळणार. तर x ऍड केलं तर 3:5 मिळणार. तर 125 अपॉन 75 प्लस x इक्वल टू 3/2 आपण असं पुट केलं, याला क्रॉस केलं. x ची व्हॅल्यू मिळाली 133 1/3. म्हणजे 133 1/3 आपण तांबे ऍड करू तेव्हा रेशो काय होणार 3:5 होणार. ठीक आहे, कळलं? चला लिहून घ्या. तुम्हाला SSC झालं, MTS झालं, ग्रुप डी झालं, तुम्हाला अशाच प्रकारचे प्रॉब्लेम येतात. आपण जे बेसिक शिकलो ते शिकलो. ठीक आहे, वन भरतीमध्ये पण अशाच प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळतात. MPSC मध्ये तर सहज नेहमी प्री मध्ये असेच प्रश्न विचारतात, प्री आणि मेन्स मध्ये. ठीक आहे, तर या लेवलचे प्रिपरेशन तुम्ही करून ठेवा. इन केस कधी तुम्ही MPSC मध्ये द्यायचं तुम्ही कधी ठरवलं तर अशा प्रकारच्या प्रॉब्लेम सोबत तुम्हाला डील करणं पडेल. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, हे तर झाली आपली एक्स मेथड. कोणती मेथड झाली? एक्स मेथड. ठीक आहे, आता याच प्रश्नाला आपण आपल्या कन्सेप्च्युअल मेथडनी कसं सॉल्व्ह करू ते इथे बघूया. ठीक आहे, चला लक्ष द्या. लवकरात लवकर जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढायचं असेल तर कशा प्रकारे सॉल्व्ह करूया ते आपण इथे करून बघूया. ठीक आहे, चला चला झिंक आणि तांब्याचे रेशो दिले 5:3. ठीक आहे, टोटल ग्राम किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो 200 ग्राम. ठीक आहे, मग रेशो चेंज होऊन किती होऊन राहिला, याचे प्रमाण 3:5 होऊन राहिले. ओके, आता मला सांगा याच्यात काय ऍड करत आहोत तेव्हा रेशो 5:3 होऊन राहिला, सॉरी 3:5 होऊन राहिला. तांबेमध्ये आपण काहीतरी काहीतरी एक ऍड करता तेव्हाच तर रेशो काय होऊन राहिला चेंज होऊन राहिला. पण मला सांगा तांबे चेंज होऊन राहिला पण झिंक चेंज होऊन राहिला का? झिंक चेंज नाही होऊन राहिला. तर म्हणजे झिंकचा तर रेशो आपल्याला काय पाहिजे सारखा पाहिजे. पण इथे बघा झिंकच्या इथे रेशो किती आहे 5, इथे किती आहे 3. हा आपल्याला काय करणं पडेल सारखा करणं पडेल. तर सारखा करण्यासाठी काय करू, ह्या 3 नी आपण ह्या दोघाला मल्टिप्लाय करू आणि ह्या 5 नी आपण याला मल्टिप्लाय करू. चला करा मग. याला आपण इंटू 3 नी मल्टिप्लाय करू आणि इथे आपण कितीने मल्टिप्लाय करू 5 नी मल्टिप्लाय करू. ठीक आहे, ओके, चला. तर किती होणार विद्यार्थी मित्रांनो बघा 3:5 15. मी इथे खाली लिहितो. ठीक आहे, हा रेशो खाली लिहितो. 3:5 15 आणि हे 3 3 9. आता हा रेशो लिहितो विद्यार्थी मित्रांनो 3:5 15, 5:5 25. ओके, हा काय विद्यार्थी मित्रांनो झिंक आणि हा काय कॉपर. हा नवीन रेशो मिळाला तुम्हाला. लक्ष द्या इकडे, हा नवीन रेशो मिळाला झिंक आणि कॉपरचा. आता बघा झिंक जेवढंच तेवढंच आहे, चेंजेस इथे झालाय. ठीक आहे, आता चेंजेस इथे झालाय. मला सांगा हे 200 आहे, 200 काय आहे विद्यार्थी मित्रांनो टोटल. टोटल अपॉन मध्ये काय आहे टोटल. तर मी याला अशा प्रकारे लिहू शकतो का 8 ची व्हॅल्यू जर 200 आहे, लिहू शकतो ना. 8 ची व्हॅल्यू जर 200 आहे तर ह्या दोघांमध्ये गॅप किती आहे विद्यार्थी मित्रांनो सांगा पटकन. गॅप किती आहे 20तून 9 गेले किती राहिले 11 आणि 5 16 ची गॅप आहे. कितीची गॅप आहे 16 ची. तर 8 ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो 200. मी काय म्हटलं 8 ची व्हॅल्यू किती आहे 200. तर मग 16 ची व्हॅल्यू किती. असं होणार का? एक मिनिट लक्ष द्या. इथे आपण 8 नाही घेऊ. आता बघा मी 8 घेतले कारण हे मिस्टेक सगळ्यासोबतच होते. आता बघा 200 जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे मिस्टेक सगळ्यासोबतच होते म्हणून मी मिस्टेक केली. 200 जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे टोटल अपॉन मध्ये टोटल आहे. टोटल अपॉन मध्ये टोटल आहे. पण आपण जेव्हा इंटू यांना यांना झिंकला जेव्हा सारखं केलं, झिंकला जेव्हा काय केलं विद्यार्थी मित्रांनो सारखं केलं तर रेशो चेंज झाला ना. तर मग आता रेशो चेंज झाला तर मग टोटल अपॉन मध्ये टोटल घेऊ. 200 अपॉन मध्ये आता 8 नाही घेऊ, ह्या तर जुना रेशो होता.
हा जुना रेशो होता. नवीन काय झाला, टोटल अपॉन मध्ये टोटल, म्हणजे 15 प्लस 9 किती झाले विद्यार्थी मित्रांनो, 24. म्हणजे 15 प्लस 9 किती झाले, 24. म्हणजे आपण म्हणू शकतो 24 ची व्हॅल्यू जर 200 आहे, तर ह्या दोघांची गॅप कितीची आहे, 16 ची. तर 16 ची व्हॅल्यू किती? ठीक आहे, चला इथे एक्स देऊन देतो मी, काढा. याचा उत्तर काढा, किती होणार, 200 गुणिला 16 अपॉन मध्ये 24 आहे की नाही. 200 गुणिला 16 अपॉन मध्ये 24. तर काय होणार आता हे, 8 दुणे 16 आणि 8 त्रिक 24. म्हणजे आलं ना विद्यार्थी मित्रांनो, 400 भागीला 3. म्हणजे उत्तर काय आलं आपलं आलं, काय आलं, 133 1/3. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. ओके, बघा किती सोप्या पद्धतीनं काढलं. काही नाही, इथे फक्त कशावर लक्ष द्यायचं होतं, आपल्याला झिंकवर रेशो सारखे ठेवायचे होते. कारण झिंक मध्ये काही चेंजेस नाही होऊन राहिले, चेंजेस करायचे आहेत तांब्यामध्ये. तर ह्या रेशो निघाला म्हणजे 24 ची व्हॅल्यू 200. तर ह्या दोघांची गॅप किती आहे, कारण तांबे ऍड करून राहिलो ना आपण, तर 16 ची व्हॅल्यू किती. बस अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं विदाउट एक्स मेथड. ओके, चला लिहून घ्या सगळ्यांनी. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. सेम प्रश्न तुमच्यासाठी आहे, तोपर्यंत सॉल्व्ह करा. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, सेम कन्सेप्ट आहे सॉल्व्ह करायला. ओके, मला वाटते तुम्ही सॉल्व्ह केलं असेल. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आली असेल तर काही चिंता नको करा, मी सेम प्रॉब्लेम तुमच्या समोर लिहून दाखवतो. ठीक आहे, आणि कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, चला. तर एका मिश्र धातूमध्ये झिंक आणि तांबे यांचे प्रमाण 7:2 आहे आणि मिश्र धातूचे एकूण वजन 180 ग्राम आहे. प्रमाण आहे 1:1. करण्यासाठी किती ग्राम तांबे घालावे लागेल. इन अन alloy झिंक अँड कॉपर आर इन द रेशो 7:2 and the total weight of the alloy is 180 gram. How many gram of copper should be added to make the ratio 1:1? ओके, चला. ओके, लक्ष द्या. तर हा आहे झिंक. ओके, आणि दुसरा काय विद्यार्थी मित्रांनो, तांबे म्हणजेच कॉपर. कॉपर अँड झिंक. रेशो काय आहे यांचा विद्यार्थी मित्रांनो, 7:2, 7:2. ओके, ठीक आहे. आणि मिश्र धातूचे एकूण वजन आहे 180 ग्राम. किती आहे, 180. चला, ओके. तर याला आपण दोन्ही मेथडनी सॉल्व्ह करून दाखवतो मी तुम्हाला. सगळ्यात पहिले बघा, सगळ्यात पहिले एक्स मेथडनी आपण याला सॉल्व्ह करू, मग नंतर आपल्या कन्सेप्ट मेथडनी सॉल्व्ह करू. टोटल झिंक आणि तांबे किती आहे, 180 आहे. तर टोटल अपॉन मध्ये टोटल घेऊ, किती होणार, टोटल अपॉन मध्ये टोटल 180 बाय दोघांची ऍडिशन. किती पट होऊन राहिलं, 20 पट होऊन राहिलं, 20 पट होऊन राहिलं. ओके, म्हणजे इथे इंटू 20 करू, इथे इंटू काय करू विद्यार्थी मित्रांनो, 20 करू. 7 दुने 14 होणार इथे, आणि 2 दुने 4 किती होणार, 40. आता काय म्हणून राहिलं लक्षात द्या. आणि मिश्र धातूचे एकूण वजन 180 ग्राम आहे. प्रमाण 1:1 करण्यासाठी किती ग्राम तांबे घालावे लागेल. तर तांबे आपल्याला किती एक्स घालावे लागेल, की जो रेशो आहे विद्यार्थी मित्रांनो 1:1 होणार. ठीक आहे, तर चला कसं करू, 140 अपॉन मध्ये 40 प्लस एक्स इक्वल टू किती येणार आहे, 1/1. ठीक आहे, चला क्रॉस करा. 140 इक्वल टू 40 प्लस काय होणार, एक्स. हे 40 आपण 140 मधून 40 मायनस केले तर किती मिळाले आपल्याला, एक्स किती मिळाला, 100 मिळाले. ठीक आहे, एक्स किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो, 100. ओके, तर एक्स आपल्याला ह्या एक्सचीच तर मेथड, एक्सचीच तर व्हॅल्यू काढायची होती, आहे की नाही. काय म्हणत होते की प्रमाण 1:1 करण्यासाठी किती ग्राम तांबे घालावे लागेल. तर ह्या एक्सची व्हॅल्यू किती मिळाली विद्यार्थी मित्रांनो, 100. तर हे काय झालं आपलं उत्तर, ऑप्शन सी हे झालं आन्सर. ठीक आहे, हे लिहून घ्या आणि दुसऱ्या मेथडने मी तुम्हाला पुन्हा सांगतो. ठीक आहे, तुम्ही दोन्ही मेथडनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे विद्यार्थी मित्रांनो. कधी माझी कन्सेप्ट तुम्हाला कधी आठवलं नाही तर हा कन्सेप्ट हमखास कोणाला बी आठवतो आणि केव्हा पण आठवतो. ठीक आहे, म्हणून दोन्ही मेथड, मी जेवढाही मेथड सांगतो तेवढाही मेथडनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामुळे तुमची विजन आणि प्रश्नाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ते अगदी वेगळा होणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कन्सेप्ट तुमचे एकदम क्लिअर होणार की कुठे कोणती मेथड आपल्याला बेस्ट वाटणार आणि सॉल्व्ह करायचे आहे कमी वेळात. ठीक आहे, म्हणून मी जेवढे पण कन्सेप्ट सांगतो, जेवढे पण मेथड सांगतो ते सगळ्यांनी ट्राय करण्याचा प्रयत्न करायचा. ऍटलीस्ट एकाच मेथडवर डिपेंड राहायचं नाही. चला,
चला आता याच प्रॉब्लेमला आपण दुसऱ्या मेथडनी सॉल्व्ह करूया. लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. सेकंड वे सॉल्व्ह करण्याचा. ठीक आहे, लक्ष द्या. हे झिंक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे काय तांबे. ओके, यांचा पहिले रेशो काय होता 7:2. मग रेशो काय होऊन राहिला 1:1. ओके, आता मला सांगा काय ऍड करायचे आपल्याला, तांबे ऍड करायचे आहे ना. काय करायचे आपल्याला, तांबे ऍड करायचे आहे. तर रेशो तांब्याचा चेंज होणार. ओके, रेशो काय होणार तांब्याचा चेंज होणार, पण झिंकच्या जसा तसा राहणार ना. झिंकच्या काय होणार जसा तसा राहणार. तर मला इथे पण 7 करायचे आहे आणि याला म्हणजे इक्वल दाखवण्यासाठी काय करणं पडेल, इथे इंटू 7 करणं पडेल. तेव्हाच इथे 7 होणार आणि इथे 7 होणार. म्हणजे हा रेशो काय होणार विद्यार्थी मित्रांनो 7:2 होणार आणि हा रेशो काय होणार 7x1 7, 7x1 7. ओके, कळलं एवढं. बघा पहिले रेशो होता 7:2. ठीक आहे, पहिले काय होता विद्यार्थी मित्रांनो रेशो किती होता 7:2 होता. मग चेंज होऊन काहीतरी तांबे 1 ऍड झाले म्हणते, रेशो चेंज झाला 1:1 झाला. ठीक आहे, रेशो काय चेंज झाला 1:1. आता मला सांगा तांबे चेंज होऊन राहिला ना, तर मग रेशो मध्ये चेंजेस तर येणारच तांब्याच्या. पण झिंक चेंज होऊन राहिला का, नाही होऊन राहिला ना. तर झिंक चेंज नाही होऊन राहिला तर झिंकची व्हॅल्यू चाहे ते 7:7 ठेवा या 1:1 करा, पण आपल्याला इक्वल पाहिजे. जर इथे 7 असेल तर इथे बी 7 दाखवायचं, इथे 21 असेल तर इथे बी 21 दाखवायचं. पण आपल्याला काय करणं पडेल, झिंकची व्हॅल्यू सारखी दाखवणं पडेल. आता लक्ष द्या, जर आता बघा इथे 7 आहे, तर मी इथे पण 7 करण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करू की इथे 7 होणार 7 ने. म्हणून मी ह्या पूर्ण टर्मला 7 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, तर हे 7 गुणास 2 म्हणजे 7:2 जसे तसे लिहिले. आणि हे काय केले विद्यार्थी मित्रांनो, हे बघा 7 नी याला मल्टिप्लाय केलं तर 7:1 7, 7 नी याला मल्टिप्लाय केलं 7:1 7. बघा हे रेशो दोघांचे सेम झाले, कोणाचे झिंकचे. आणि हे बघा तांबे चेंज झाला, पहिले तांबा 2 होता, मग त्याच्यात काहीतरी तांबा ऍड केला तर रेशो मोठा झाला म्हणजे 7 झाला. ओके, चला ठीक आहे, एवढं कळलं. आता लक्ष द्या. आता लक्ष द्या, आता रेशो चेंज झाला 7 आणि 2. टोटल किती ग्राम आहे 180 ग्राम आहे. ठीक आहे, टोटल 180. टोटल अपॉन मध्ये काय करतो, म्हणजे इथे काय करत असतो आपण 180 ग्राम आहे टोटल अपॉन मध्ये टोटल. इथे काय घेतलं तर टोटल अपॉन मध्ये टोटल 9. पण इथे आता रेशो चेंज झाला, रेशो जसा तसाच आहे म्हणा. ठीक आहे, खालच्या रेशो चेंज झाला तर टोटल अपॉन मध्ये टोटलच राहणार. ठीक आहे, जर इथे विद्यार्थी मित्रांनो 7 आणि इथे 3 राहिलं असतं तर किती झाले असते 10. तर टोटल अपॉन मध्ये 10 झाले असते. असं नाही की इथे 9 आहे म्हणून इथे 9. जो रेशो चेंज होत राहील त्याच्या खाली ते व्हॅल्यू लिहायची. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की 9 ची व्हॅल्यू किती आहे 180. आणि ह्या दोघांचा डिफरन्स किती आहे, कारण आपल्याला किती ऍड करायचे तेच तर फाइंड आउट करायचं आहे. 7तून 2 गेले किती राहिले विद्यार्थी मित्रांनो 5. तर 9 ची व्हॅल्यू 180, तर एकाची व्हॅल्यू किती होणार 20. तर मग 5 ची व्हॅल्यू किती होणार 100. किती होणार 100. ओके, ऑप्शन सी हे झालं आन्सर. याला 3-4 वेळेस करून बघायचं, 100% तुम्हाला समजायला येणार की आपण कशा प्रकारे याला सॉल्व्ह केलं म्हणून. ठीक आहे, 180/9. झालं. चला, तर रेशो आणि प्रोपोर्शनचा सगळ्यात महत्वाचा आणि मोस्ट कन्सेप्ट वाला प्रॉब्लेम आणि शेवटचा प्रॉब्लेम आपण बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ह्या कन्सेप्ट पूर्णपणे तुम्ही क्लिअर करून घ्या, जेणेकरून आणि रेशो आणि प्रोपोर्शन मध्ये एवढेच कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. हेच कन्सेप्ट आपल्याला प्रत्येक चॅप्टर मध्ये पाहायला मिळतात, रेशो आणि प्रोपोर्शनचे. चाहे टाइम अँड वर्क असो, टाइम अँड डिस्टन्स असो, पर्सेंटेज असो, प्रॉफिट अँड लॉस असो. ठीक आहे, एवढेच कन्सेप्ट आहे रेशोचे. प्रोपोर्शनचा तर आपण उद्यापासून स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, चला हा महत्वाचा एक प्रॉब्लेम आहे, या कन्सेप्टवर बेस्ड प्रॉब्लेम आपण बघून घेऊया. ठीक आहे, याला मी रफ करतो. चला लक्ष द्या, प्रश्न वाचून घेतो मी, प्रश्नाकडे लक्ष द्या सगळ्यांनी. 3 व्यक्ती ए, बी आणि सी यांची एकूण पगार किती आहे, रक्कम पगार रक्कम तिघाही जणांची पगार रक्कम किती आहे 77,000. हे लोक त्यांच्या पगाराचे
अनुक्रमे 80%, 85% आणि 75% खर्च करतात. ओके. जर त्यांच्या बचतीचे प्रमाण 8:9:10 असेल तर एचा पगार किती आहे ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. इंग्लिश मध्ये वाचून घ्या. 3 पर्सन A, B and C whose salaries together amount to raise rupees 77,000 spend 80%, 85% and 75% of their salaries respectively. If their savings are in the ratio 8:9:10 then A's salary is, हे त्याचे ऑप्शन आहे. ठीक आहे. म्हणजे A ची सॅलरी किती आहे ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर बघा आता लक्ष द्या, किती व्यक्ती आहे विद्यार्थी मित्रांनो? 3. A, B आणि C. ठीक आहे. 3 व्यक्ती आहे. ओके. चला. तर यांच्या एकूण रक्कम किती आहे? पगाराची रक्कम किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 77,000. तिघांची एकूण रक्कम किती आहे? 77,000. ओके. चला. ABC 3 व्यक्ती आहे, त्यांची एकूण रक्कम आहे तिघांची 77,000. हे लोक त्यांच्या पगाराचे अनुक्रमे 80%, 85% आणि 75% खर्च करतात. किती? 80%. ठीक आहे. हे 80%. दुसरं किती? 85% आणि थर्ड आहे 75%. हे काय करून राहिले विद्यार्थी मित्रांनो? खर्च म्हणजे स्पेंड करून राहिले. किती खर्च करून राहिले? 80%, 85%, 75% ABC एवढे खर्च करून राहिले. आता खर्च करून राहिले तर आपल्याला खर्चाचा रेशो मिळाला तर आपल्याला सेव्हिंगचा रेशो मिळू शकते 100 सोबत कंपेअर केलं तर मला सांगा सेव्ह किती करून राहिले? जर 80 खर्च करतो A तर सेव्ह किती करतो? 20%. व्हेरी गुड. B जर 85% खर्च करतो तर सेव्ह किती करतो? 15%. C जर 75% खर्च करतो तर सेव्हिंग किती करतो? 25%. हा काय झाला? बचत. हा काय झाला विद्यार्थी मित्रांनो? बचत. इथेपर्यंत कळलं? ठीक आहे. खर्च आणि बचत आपल्याला कळला. आता मला सांगा हा जो रेशो दिलेला आहे त्यांच्या बचतीचे प्रमाण किती दिलं आहे? 8:9:10 असेल. आता बचतचा प्रमाण दिला आहे आणि बचतचे पर्सेंटेज पण आहे. तर आपल्याला एबीसीचा रेशो फाइंड करायचा आहे. सगळ्यात पहिले काय करायचं आहे? यांच्या इन्कमचा रेशो आपल्याला एबीसीचा फाइंड करायचा आहे. तर कशा प्रकारे करू? आता रेशो कोणाचा दिलाय विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला सेव्हिंगचा, बचतीचा. तर मला सांगा एबीसी आहे. ए काय करतो? आपल्या इन्कमच्या, ए काय आहे? ए चे हे इन्कम आहे. आपल्या इन्कमच्या 20% सेव्ह करतो. ओके. बी काय करतो विद्यार्थी मित्रांनो? आपल्या इन्कमचा 15% सेव्ह करतो. ओके. आणि सी काय करतो विद्यार्थी मित्रांनो? आपल्या इन्कमचा 25% सेव्ह करतो. आणि याचाच तर रेशो दिलेला आहे. किती दिला आहे विद्यार्थी मित्रांनो? सांगा. 8:9:10. 8:9:10. आता कसं होणार मग विद्यार्थी मित्रांनो? ए बी सी मी याला वेगळं घेऊन देतो. A:B:C लिहितो. ठीक आहे. इजिकल टू. आता हे सगळे रेशो राईट हँड साइडला येणार याच्या कंपेअर मध्ये. ठीक आहे. तर 8 गुणीला काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 20 मध्ये 100. ठीक आहे. एक मिनिट. हे सगळे रेशो काय होणार विद्यार्थी मित्रांनो? हे सगळे रेशो मी चाहे तर याला इथेच कट करू शकतो 100 ला. इथे काय करू? हे जे 100 आहे त्याला मी कट करतो. आता 20 राईट हँड साइडला जाणार तर 8 च्या खाली काय येणार? 8 मध्ये 20 येणार. तशाच प्रकारे 9 आहे. 9 च्या खाली किती जाणार? 15 जाणार. ओके. तशाच प्रकारे किती उरले आहेत? 10. 10 च्या खाली किती जाणार? हे 25 जाणार. एवढं कळलं का मला सांगा? याच्यापासून आपल्याला एबीसीचा रेशो मिळणार जो की त्यांचा इन्कमचा रेशो राहणार. मग याच्यासोबत आपण कंपेअर करू. इथपर्यंत कळलं का मला सांगा? हे कसं आलं? 8/20, 9/15, 10/25 कसं आलं? कळलं का तुम्हाला? कळलं सगळ्या विद्यार्थ्यांना? ठीक आहे. ओके. कारण हा बचतचा रेशो आहे आणि हे बचतची पर्सेंटेज दिली आहे. ए एवढे पर्सेंट बचत करतो, बी एवढा आणि सी तेवढा. ठीक आहे. तर ए बी आणि सी याचा रेशो इथे लिहिला. हे जे 100 आहे यांना कॅन्सल केलं कारण रेशो मध्ये आहे. आणि 8 च्या खाली जेव्हा कोणतीही व्हॅल्यू राईट हँड साइडला जातो तेव्हा तो डिनॉमिनेटर मध्ये येतो. डिनॉमिनेटर मध्ये. ठीक आहे. न्यूमरेटरची व्हॅल्यू डिनॉमिनेटर मध्ये येते. आणि डिनॉमिनेटरची न्यूमरेटर मध्ये जाते. ठीक आहे. तर 8 मध्ये 20 झाले, 9 मध्ये 15 झाले, 10 मध्ये 25 झाले. ठीक आहे. चला याला सॉल्व करा आता. ठीक आहे. कसं करू? 5 तेरी 15, 5 20, 5 5 25. ओके. ठीक आहे. जर बघितलं तर हे 4 1 4, 4 दुने 8, 3 1 3, 3 3 9 आणि 5 1 5, 5 दुने 10.
म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो A:B:C चा रेशो किती मिळाला इन्कमच्या 2:3:2 आणि टोटल इन्कम किती आहे तिघाही जणांची विद्यार्थी मित्रांनो 77,000 किती आहे 77,000 टोटल अपॉन मध्ये काय करत असतो टोटल कारण हे तिघायची आहे 2 आणि 3 5 आणि 2 किती झाले विद्यार्थी मित्रांनो 7 किती गुणा आहे या किती मल्टिपल आहे 11,000 पट आहे किती पट आहे 11,000 पट आहे कारण 77/7 अक्रमसाठी 77 11,000 पट आहे कोणाची सॅलरी काढायची आहे ए चा पगार किती तर गुणीला 11,000 इथे करू म्हणजे ए चा पगार किती मिळाला 22,000 22,000 ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन सी हे झालंय आन्सर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं ओके कोणाला काही डाऊट काही कन्फ्युजन चला मग लिहून घ्या पटकन लिहा चला झालं चला याच कन्सेप्टवर बेस पुन्हा एक प्रॉब्लेम आपण बघत आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि तो तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे चला चला हा प्रॉब्लेम आहे मी तोपर्यंत रब करतो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे चला चला मला असं वाटतं हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला असेल ज्यांनी कोणी सॉल्व्ह केला असेल माझ्या उत्तरासोबत कम्पेअर करा ठीक आहे चला प्रश्न वाचून घेऊया 3 व्यक्ती आहे एक्स वाय आणि झेड यांचे एकूण पगार आहे एकूण टोटल तिघाही जणांचे 4,12,000 आहे हे लोक त्यांच्या पगाराच्या अनुक्रमे 70% 80% आणि 60% खर्च करतात जर त्यांच्या बचतीचे प्रमाण 7:8:9 असेल तर एक्स चा पगार किती आहे ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे ओके 3% X, Y, and Z have a total salary of rupees 4,12,000. They spend 70%, 80%, and 60% of their salary respectively. If their savings are in the ratio 7:8:9, what is X salary? हे त्याचे काय विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन आहे आता 3 व्यक्ती आहे कोण कोण व्यक्ती आहे विद्यार्थी मित्रांनो X आहे Y आहे आणि Z आहे ठीक आहे तर यांचा जो आहे एकूण पगार तर तेवढा दिलाय 4,12,000 पण हे लोक काय करतात त्यांच्या पगाराच्या अनुक्रमे 70% 80% आणि 7% 70% 80% आणि 60% हे काय करतात विद्यार्थी मित्रांनो खर्च करतात ठीक आहे आणि आपल्याला रेशो कोणता दिला आहे विद्यार्थी मित्रांनो जर त्यांच्या बचतीचे प्रमाण 7:8:9 आहे तर त्यांच्या बचतीचे प्रमाण दिलंय तर मग 7 याचे जे सेव्हिंग बचतचे पर्सेंट किती येणार एक जर 70% खर्च करतो तर वाचवतो किती 30% वाय जर 80% खर्च करतो तर वाचवतो किती 20% झेड जर 60% खर्च करतो तर वाचवते किती विद्यार्थी मित्रांनो 40% तर हा जो रेशो आहे इन पर्सेंट मध्ये हे कोणाच्या बचतीचा आहे ओके म्हणजे आपण इथे म्हणू शकू काय म्हणू शकू ए आपल्या इन्कमचा किती पर्सेंट सेव्ह करतो 30% रेशोला बी आपल्या इन्कमचा 20% सेव्ह करतो आणि सी आपल्या इन्कमच्या 40% सेव्ह करतो आणि यांचाच रेशो किती दिलेला आहे सेव्हिंगचा रेशो 7 8 आणि 9 7:8:9 ओके चला हे 100 हे 100 आणि हे 100 आपण काय करू कट करू हा 0 आणि हा 0 पण आपण कट करू तर मग आपल्याला काय मिळणार A:B:C चा रेशो काय मिळाला 7/3:8/2 9/4 ओके एवढं आलं का सगळ्यांचं 7/3 8/2 आणि 9/4 ओके चला आता बघा यांचे एलसीएम हे खालचे जे व्हॅल्यू आहे डिनॉमिनेटर हे सारखी नाही आहे तर यांचा एलसीएम घेऊ एलसीएम किती घेऊ विद्यार्थी मित्रांनो 3 2 आणि 4 च्या 12 घेऊ ठीक आहे 3 चौ 12 आणि 7 चौ 28 तर इथे किती आला पाहिजे 28 हे किती होणार विद्यार्थी मित्रांनो बेसखम 12 आणि 6 म्हणजे 8 आणि 6 किती होणार 8 सकम 48 किती होणार 48 ओके जर आपण इथे बेचोक 8 केलं ना आणि बारचोक 48 असं पण होते कसं करून आलो समजलं ना आता शेवटचं सांगतो 4 आहे 4 1 4 4 तेरी 12 9 गुणीला 3 होणार 9 तरी किती होणार 27 ठीक आहे सेम जसं 4चं केलं ना तसंच ह्या सगळ्याचं केलं ठीक आहे 3 भागीला 4 किती किती गुणा होऊन राहिले हे
तीन चो 12 आणि 4 7 28, बेसकम 12 आणि साइन 8 48, 4 तिरी 12 आणि 3 9 त्रिक 27. समजले कशा आलं? एलसीएम काढणं येते ना तुम्हाला? ठीक आहे, ठीक आहे. ओके. बघा एलसीएम काढणं मी शिकवतो तुम्हाला. इथे लक्ष द्या कारण ह्या प्रॉब्लेम मध्ये हे जरुरी आहे. 7/3, 8/2 आणि 9/4. ओके. याला आपण भाग देऊ शकतो. यालाच काय लिहू शकतो आपण? 7/3, 4/1, बेचोक 8 होते तर बे 1 बे, बेचोक 8. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि हे किती झालं? 9/4. ओके, एवढं कळलं. आता बघा 3, 1 आणि 4. आता मी इथे वेगळं घेतलं आणि इथे वेगळं घेतलं तर तुम्हाला डाऊट होऊ शकते. ठीक आहे, म्हणून मी हाच पॅटर्न इथे ठेवतो. ठीक आहे, नाही तर याच्यातनं बी उत्तर निघते. ओके, चला याला जसं तसं लिहितो. 7/3, 8/2 आणि 9/4. ओके. आता मी काय करतो? एलसीएम घेतो. एलसीएम किती घेऊ विद्यार्थी मित्रांनो? एलसीएम 3 गुणिला 2 गुणिला 4 केला म्हणजे किती होणार? 12. म्हणजे यांचा गुणाकार नाही करत आहोत, पण लोवेस्ट नंबर काय? 12. कारण 3च्या टेबलमध्ये 12 येते, 2च्या टेबलमध्ये 12 येते, 4च्या टेबलमध्ये 12 येते, म्हणून 12 घेतलं. आता काय करून राहिलो मी? इथे इंटू 12 इथे करून राहिलो. ठीक आहे, इंटू 12 इथे करून राहिलो आणि इंटू 12 इथे करून राहिलो. ठीक आहे, कारण एलसीएम घेतला. जर याला मी कट केलं तर 1 1 1 लिहिता येणार. कळलं? कळलं एवढं? 3 चो 12, 7 चो किती होणार? 28, बेसखम 12, 8 सखम 48, 4 तिरी 12, 9 त्रिक 27. त्याच्या एलसीएम मिळाला 28, 48 आणि 27. ठीक आहे, ओके. हा म्हणजे आपल्याला काय मिळाला? रेशो मिळाला. रेशो मिळाला म्हणजेच आपल्याला काय मिळालं विद्यार्थी मित्रांनो? A:B:C ची इन्कम मिळाली रेशो मध्ये. ए किती आहे? 28 आहे, बी किती आहे? 48 आहे आणि सी किती आहे? 27 आहे. टोटल रुपये किती दिले आहे विद्यार्थी मित्रांनो? 4,42,000 त्यांचा पगार आहे. किती आहे? 4,12,000, 42 4,12,000. ठीक आहे. तिघांचे टोटल अपॉन मध्ये टोटल, त्या तिघाची टोटल करा. किती होणार? सगळ्यात पहिले 20, 40, 60 आणि हे किती झाले? 80. ठीक आहे, किती झाले विद्यार्थी मित्रांनो? सगळ्यात पहिले 10 प्लस ची ऍडिशन करू. 20 आणि 40 60, 60 आणि 20 किती झाले? 80. आता युनिट प्लेसची ऍडिशन करू. 8 गुणे 16. ठीक आहे, 16 आणि 4 किती होते? 16 आणि 4 20 आणि 3 23. म्हणजेच ही किती होऊन राहिले? 3 103. याच्या खाली किती येणार? 103. ह्या तिघाची ऍडिशन केली. पगार अपॉन मध्ये पगार, टोटल अपॉन मध्ये टोटल. किती पट होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो? हे किती पट होऊन राहिले बघा. 103 गुणिला जर मी 4 करतो तर 4 1 4 आणि 4 तिरी 12. म्हणजे हे किती पट होऊन राहिले? हे किती टाइम चालला? किती टाइम्स? 1 आणि हे 4 टाइम्स. म्हणजे 4000 पट होऊन राहिले. किती? 4000 गुणा होऊन राहिले. आणि आपल्याला काढायचे कोणाची आहे विद्यार्थी मित्रांनो? एक्स चा पगार काढायचा आहे. ठीक आहे, आता इथे आपण एक्स वाय झेड घ्यायचं होतं. मी इथे एबीसी घेतलं. ठीक आहे, एबीसीच्या जागी मी काय करतो? एक्स वाय आणि झेड घेतो. ठीक आहे, एक्स वाय झेड, एक्स वाय आणि झेड. पगार कोणाचा काढायचा? एक्सचा. तर गुणीला काय करू? 4000. 28 दुने 56, 28 त्रिक 84, 28 चोक किती होते विद्यार्थी मित्रांनो? 112 आणि हे 3 शून्य म्हणजे 1,12,000. ऑप्शन मध्ये आहे का 1,12,000? हो, ऑप्शन ए हे झालं आन्सर. या प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. 1,12,000 या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, ठीक आहे. कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन? अच्छा अच्छा, हा तुम्ही एलसीएम पर्यंत थांबून गेले असेल. ओके, चला लिहून घ्या हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर मी काही तुम्हाला आता विद्यार्थी मित्रांनो रेशोचे काही प्रॉब्लेम देतो ॲज अ होमवर्कसाठी. ते तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्यानी बनले तर ठीक, नाहीतर आपण नेक्स्ट सेशनमध्ये ते तर घेऊयाच. ठीक आहे, तर मी बोर्डवर काही क्वेश्चन्स लिहितो, ते तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, चला. ओके, तर हे काही प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हे ॲज अ होमवर्क म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. हे तुम्हाला पूर्ण ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचे आहे. आणि उद्या जेव्हा आपला प्रोपोर्शन हा चॅप्टर असेल प्रमाण,
या चॅप्टर मध्येच आपण एंडला एक तर आपण हे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ, नाहीतर स्टार्टिंगला करून घेऊ. पण ॲज अ होमवर्क साठी हे तुम्हाला दिलेले आहे. 7 प्रश्न आहे, तुम्हाला होमवर्क सॉल्व्ह करून आणायचे आहे सगळ्यांना. ओके. चला तर मग भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. जो कोणी नवीन असे विद्यार्थी मित्रांनो, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी बेसिक लेव्हलपासून आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर शिकवले जातात विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्यांना कोणाला जर हा चॅनल सर्च करायला जर समजून प्रॉब्लेम होत असेल, तर सगळ्यात वरती सुगर स्टडी सेंटर टाकायचं. त्याच्या खालीच तुम्हाला बीडीएस अकॅडमी आपल्याला हा चॅनल दिसणार विद्यार्थी मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑल नोटिफिकेशन ऑन करून घ्या. जो कोणी विद्यार्थी 5वीत जरी असेल या ग्रॅज्युएशन जरी ज्याचं झालं असेल आणि ज्यांना मॅथ आणि रिझनिंग शिकायचं असेल अगदी बेसिक लेवल पासून, तर त्यांच्यासाठी बीडीएस अकॅडमी हा एक उत्तम पर्याय आहे. आपले कन्सेप्ट, आपले बेसिक्स पूर्णपणे कंप्लीट करून घेण्यासाठी. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रोपोर्शन या चॅप्टरमध्ये. तोपर्यंत बघत राहा बीडीएस अकॅडमी आणि हसत राहा. धन्यवाद.